अरे डंबू कॅमेरा हातात घेऊन जीवनाच्या क्षणांना कैद करताना मोठी गोंडसाणी छान खुशी सोबत तुम्ही दोघे जण रब हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर आज आहे संडे आणि संडे म्हणजे तर माझा लेटपर्यंत झोपायचा दिवस असतो. 12च्या नंतरच उठते तसं मी, पण आज मी 11 वाजताच उठल्याबरोबर अगोदर खुशीसोबत मस्ती केली, कारण तिच्यासोबत मस्ती केल्याशिवाय तिला चैनच पडत नाही. नंतर अगोदर सर्व बेड वगैरे नीट करून घेऊया, कारण दिवसभरात बाकी पण कामं करायची आहेत, त्यामुळे फ्रेश वाटलं पाहिजे. त्यामुळे अगोदर बेड नीट करून घेऊ. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत. आणि आज तर मला झोपीत असतानाच भूक लागली होती, त्यामुळे उठल्याबरोबर दुसरं काही बनवायचा मूड नव्हताच, म्हणून म्हणलं चहा आणि खारीच खाऊ. तुम्ही सर्व म्हणता एवढा चहा, पण काय करणार, एवढ्या खारीच्या पॅकेटसाठी तेवढा चहा लागतोच. त्यामुळे मी एवढा चहा घेते, पण पीत नाही. जेवढा खारीसाठी लागतो तेवढाच घेते, 1-2 घोट पिते आणि बाकीचं तसाच असतो. त्यामुळे डोंट कन्फ्यूज. आणि आत्ताच मला कळालं की इथं जवळपास एक शिबिर आलेला आहे खुशीच्या म्हणजे प्राण्यांच्या वॅक्सिनेशनसाठी, आणि इथं भरपूर सारे डॉग्स परत कॅट आलेल्या होत्या. खूप म्हणजे छान वाटत होतं एकदम. आणि खुशी तर आमची इथं सर्वांची फेवरेटच बनलेले आहेत मॅडम. सर्वजण तिला घेऊ तिच्यासोबत फोटोज काढत होते. आणि बघा खुशी पण किती मस्त गुड गर्ल सारखी बसली होती, गुड कॅट सारखी. खुशी जसं खुशीचं वॅक्सिनेशन करून घरी आलो दुपारी 1-2 वाजता, असा पाऊस चालू झाला. पूर्ण 1 तास पाऊस चालूच होता. जीवन जगताना चाललेले आज पूर्वकिंग त्या कोण जाणे प्रवास लॉगिंग खुशी सोबत नवीन दृश्य पाहताना. पाऊस थांबायचा काही अंदाज दिसत नाहीये, म्हणून मी चला आता भांडे घासून घेते, कारण मला परत आवरून बाहेर जायचे आपलं पाणीपुरीचं शूट करायला. सो त्यामुळे फटाफट चला भांडे वगैरे क्लीन करून घेऊ. आणि लगेच बघा खुशी परत पुढे खिडकीत जाऊन पाऊस बघत मस्त छान शांत बसलेली आहे. जीवन जगताना चाललेले आज पूर्वकिंग उद्या कोण जाणे प्रवास लॉगिंग खुशी सोबत नवीन दृश्य पाहताना. त्यामुळे गरजेचे आहे फॉलो करणे. अरे डंबू कॅमेरा हातात घेऊन जीवनाच्या क्षणांना कैद करताना मोठी गोंडस आणि छान खुशी सोबत तुम्ही दोघेही घेऊन लॉगिंगची स्वप्न मोठी. चला सर्व साफसफाई पण करून झाली. आता आंघोळीच्या अगोदर मस्त स्किन केअर करून घेऊ, मुलतानी माती आणि रोज वॉटर लावून. अरे डंबू कॅमेरा हातात घेऊन जीवनाच्या क्षणांना कैद करताना मोठी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. येस, इट्स अ न्यू डे, न्यू बिगिनिंग, अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. तर आज आहे संडे आणि आतापर्यंतचा रुटीन तुम्ही पाहिला. आज खुशीला पण वॅक्सिनेशन केलं, तिथं एक मस्त शिबिर होतं त्यामध्ये. सो खुशी आली.
तिला समजतं वाटतं ब्लॉग सुरू झालेला आहे. ये वर ये. तर मागे मी आली बघा इकडे. ब्लॉग इकडे. खुशी मॅव नाही इकडे बघ. ती तिच्यामध्ये बिझी आहे. तर मागे मी इंस्टाग्रामला सांगितलं होतं की छत्रपती संभाजीनगरमध्ये बेस्ट पाणीपुरी कुठं भेटते. सर्वांनी म्हणजे खूप जास्त जणांनी नादखुळाचं कमेंट केली होती. सो आज आपण तिथेच जाणार आहोत. ते तुम्हाला इन्स्टाला मिनी ब्लॉगमध्ये दिसेल. आणि चला आता पटकन. आता मी आंघोळ वगैरे केली आहे. 4 वाजलेत. उठलेच होते मी आज संडे असल्यामुळं 12 वाजता. आणि उठल्याबरोबर ते खुशीचं वॅक्सिनेशनचं वगैरे चालू झालं. नंतर साफसफाई, त्यामध्येच संडेचा अर्धा दिवस तर गेला. आणि आता जायचे पाणीपुरी खायला. आणि मी सिरियसली खरं सांगते 2 महिन्यापासून पाणीपुरी खाल्ली नाही. 2 महिने. नॉर्मली मी चेतक घोडा आहे तिथं ओम साई पाणीपुरी तिथली खाते. तिथली पण एकदम भारी आहे. सो आज तर पाऊस पडलेला आहे. मला वाटत नाही की चालू असेल. बट बी पॉझिटिव्ह. होप सो. असायलाच पाहिजे कारण मला इथून जायला खूप दूर आहे ते नादखुळा. सो लेट्स सी. चला अगोदर पटकन तयार होते आणि आपण निघूया. आणि हो, मी मेघाला पण बोलवलंय तिथं पाणीपुरी खायला. सो आम्ही दोघी आज एन्जॉय करणार आहेत खूप. लेट्स गो. कंबूच्या दुनियेचा उत्सव असा आज स्नॅक्स पर उद्याच्या गोळा. डेली ऑर्डर जीवन जगताना चाललेले आज ब्लॉगिंग उद्या कोण जाणे. सो या बाहेर आले मी आणि मेघाला पण भेटले. त्यानंतर आम्ही दोघी मस्त पाणीपुरी खायला गेलो. 3 ठिकाणची आज पाणीपुरी ट्राय केली आणि त्याचे रिव्ह्यू काय काय होते ते तुम्हाला शॉर्ट्समध्ये बघायला भेटतील किंवा इंस्टाग्रामला बघायला भेटतील. अरे डंबू कमेरा हातात घेऊन जीवनाच्या क्षणांना कैद करताना मोठी गोंडसाणी छान खुशी सोबत तू. सो फायनली आले मी घरी. आणि येताना डीमार्टमध्ये पण गेले होते. बट तिथलं काही जास्त शूट केलं नाही कारण तिथं आज बाजार असल्यामुळे एवढी जास्त गर्दी होती. त्यामुळे मला थोडंच सामान घ्यायचं होतं पण बिल करायला जास्त टाईम लागला. सो आता मला धुवायचे कपडे. आणि पाणीपुरी पण तुम्ही इन्स्टाला जाऊन बघा किंवा यूट्यूबला पण मी शॉर्ट टाकणारच आहे. तर त्यामध्ये तुम्हाला कळेल कुठली पाणीपुरी बेस्ट होती. सो आता बाकीची कामं आवरूया. नंतर रेकॉर्ड केलं तर काही करेल, नाही तर एवढंच.